थँक्यू थँक्यू. या ब्रह्मांडात मनुष्य प्राणी जेवढा सनातन आहे तेवढाच एक प्रश्नही सनातन आहे. तो म्हणजे देव खरंच आहे का, आणि असलाच तर तो दिसत का नाही, भेटत का नाही. त्याच्या अस्तित्वाच्या डोळ्याला दिसणाऱ्या किंवा बुद्धीला जाणवणाऱ्या खुणा अजिबात दिसत नाहीत. निदान नास्तिकाला तरी त्या दिसत नाहीत. तो म्हणतो दाखवाय कुठे तुमचा देव, देव कुठे काय करतो. हॅलो. मागे आवाज वाढलेला आहे. स्टेजच्या मागे थोडं शांततेने काम करतायत मला माहिती आहे, पण थोडा आवाज न करता काम करा प्लीज. थँक्यू. आपण कर्म करतो म्हणून तर सगळं होतं आहे असं हे नास्तिक माणूस म्हणतो. तर आपण एनिवे सध्या त्याला बाजूला ठेवू. पण जो माणूस परिस्थितीने गांजलेला आहे, संकटात सापडलेला आहे, त्याला जाणीव झालेली असते की आपल्या हातात आता काही नाही आहे. तो या प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी परमेश्वराचा धावा करतो, या आशेवर की कोणीतरी येईल आणि आपल्याला वाचवेल. अजून एक दुसरी जमात आहे जिला आस्तिक असे म्हणतात, ज्यांच्या देवावर विश्वास असतो पण त्यांनाही तो नक्की कुठं राहतो, कसा दिसतो, काय करतो काय माहीत नसतं. यातील बरीच मंडळी देवाला फक्त एवढ्यासाठी पूजतात की जेणेकरून त्यांना कधीच कोणताच प्रॉब्लेम येऊ नये, सगळं कसं सुखरूप असावं. अशा लोकांचा प्रवास फार तर फार मंदिरापर्यंत जाऊन थांबतो. पण फार थोडी माणसं अशी असतात की ज्यांना त्याच्या प्रत्यक्ष दर्शनाची किंवा भेटीची खरी ओढ लागलेली असते. थोडक्यात काय तर प्रत्येकजण देवाला शोधतो आहे वेगवेगळ्या रूपामध्ये, पण वेगवेगळ्या मार्गांनी. तर ह्या विषयावर प्रकाश टाकणारे, माणसाचे डोळे उघडणारे, खरंच तर अंतःचक्षू उघडणारे एक सुंदर काव्य वंदना विटाणकर यांनी रचलेले आहे. आणि मेन म्हणजे हे मोहम्मद रफी साहेबांनी गायलेलं आहे, ज्यांचं हिंदीमध्ये मोठं नाव होतं, पण त्यांनी मराठीमध्ये काही गीतं गायलेली होती. त्यातलं हे अतिशय सुंदर असं गीत आहे, शोधिशी मानवा राऊळी मंदिरी. तर हे गाणं खरं तर सचिन वंडेरकर म्हणून होते, ते म्हणणार होते, पण ते काही कारणामुळं घरात आजारपण आल्यामुळे येऊ शकले नाहीत. तर श्रीराज दुसाने ते गाणं सादर करत आहेत. श्रीराज.